प्रश्न क्रमांक 51 बेरीज वजाबाकीचा साधा सोपा प्रश्न आहे। तर प्रश्न क्रमांक 51 आहे 7834 अधिक 213 भागेला 3 वजा 51 बरोबर किती। तर पहा आता अशा प्रकारचा प्रश्न म्हणजे हा कंचे भागू बेवचा एकदम बेसिक प्रश्न आहे। तर कंचे भागू बेवच्या नियमानुसार आपल्याला सगळ्यात पहिले समजा याच्यात जर कंस दिला असेल तर कंस सोडवा लागेल, मग जर कंस नसेल तर चाचीचे दिला असेल तर चाचीचे सोडवा लागेल, त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी। तर त्यापैकी आपल्याला इथंच दिलेला आहे भागाकारचा सगळ्यात पहिले भागाकार सोडवा लागेल। म्हणजे जर का आपण भागाकार सोडवतो म्हटलं तर 78 34 अधिक 213 भागेला किती 3 वजा किती येणार 51। 3 ने बघतो म्हटलं 3 1 3 3 7 21 3 1 3। मग त्यानंतर काय होणार 78 34 अधिक 71 वजा किती होणार 51। म्हणजे काय करायला लागेल आता याची बेरीज करायला म्हणजे 78 34 म्हणजे 4 ने किती झाले 5, 7 आणि 3 10 चे 0 हातचा आला 1, 8 ने किती झाले 9 म्हणजे किती झाले 7 9 0 5 वजा किती होणार 51। वजा किती होणार 51। मग ह्याच प्रमाणे वजा किती 51 मग 7 9 0 7 9 0 5 म्हणजे 7905 मधून 51 जर का आपण वजा करतो म्हटलं तर 5 मधून 1 गेला 4, इथं 0 मधून जात नाही म्हणून इथून 1 उसना घेतला म्हणजे 10 मधून 5 गेले किती उरते 5, मग इथे झाले 8 म्हणजे किती येणार 78 54 म्हणजे 78 54 म्हणजे पर्याय क्रमांक 4 78 54 51 चं बरोबर उत्तर आहे। 52 प्रश्न क्रमांक 52 7 77 777 या मालिकेतील पहिल्या 8 संख्या बेरीज केल्यास बेरजेतील शतक स्थान कोणते पहा। तर शतक स्थान पाहिजे म्हणून आपण पहा पहिले किती पाहिजे 7, मग किती पाहिजे 77, मग किती पाहिजे 777, एकक दशक शतक शतक पाहिजे म्हणून मग आता कितपर्यंत पाहिजे आपल्याला असे 8 मालिकेचा काय केला म्हणते उपयोग केला म्हणते 8 पहिल्या 8 संख्या, मग अजून पुन्हा किती 77, ठीक आहे म्हणजे किती झाले 4 वेळा, मग पुन्हा 77, ठीक आहे किती झाले 5 वेळा, मग पुन्हा 77, ठीक आहे म्हणजे किती झाले 6 वेळा, आता पुन्हा 77 झाले 7 वेळा आणि पुन्हा आपण एक 77 लिहितो म्हटलं तर हे किती वेळा झाले टोटल 8 वेळा झाले। मग आपल्याला एकक दशक शतक 3 पाहिजे म्हणून पहा इथं 7 1 2 3 4 5 6 7 8 8 7 किती होणार 56 चे 6 चे आले 5, मग इथं 7 किती वेळा 7 7 49, आता 49 आणि 4 किती होणार 49 आणि 4 किती होणार 54, 4 हातचे आले 5, 7 सखम 42, 42 आणि 5 किती होणार 47, 47 ची किती येणार 7, 47 ची किती येणार 7 हातचे आले 4, मग जर पुन्हा 7 5 35, 35 आणि 4 49, पण आपल्याला किती पाहिजे एकक दशक शतक, आपल्याला शतक स्थान पाहिजे म्हणजे कोणता अंक पाहिजे 7 हा अंक पाहिजे। तर 7 हा अंक कुठे पर्याय क्रमांक 4 म्हणजे उत्तर येणार 7। व्यक्ती एक निश्चित अंतर 5 किलोमीटर प्रति तास या वेगाने पार करण्यासाठी 30 मिनिटाची वेळ घेतो तर तो त्याने अंतर किती कापले असेल पहा। त्या व्यक्तीले 5 किलोमीटर प्रति तास 5 किलोमीटर प्रति तास म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होणार तो 5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लावते 60 मिनिटं लावते। 60 मिनिटं म्हणजे म्हणण्याचा अर्थ पण त्याला काय म्हणू 1 तास लावते, ठीक आहे। तर 30 मिनिटात किती वेळ घेणार तर 30 मिनिटं, तर 30 मिनिटात किती साधी गोष्ट आहे 60 चे अर्धे आहेत मग 5 चे अर्धे किती होणार 2.5 किलोमीटर म्हणजे 30 मिनिटात तो किती किलोमीटर जाणार 2.5 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4। म्हणते पहा 49 यास x यास 81 आणि 64 यास y यास 169 आहे। ह्या जर x आणि y दोन्ही नैसर्गिक संख्या आहे, दोन्ही काय म्हणते नैसर्गिक संख्या आहे तर 2x अधिक 3y ची किंमत आपल्याला विचारली। मग या ठिकाणी आपल्याला याच्यावरून x आणि y च्या किमती काढायला लागेल। मग x आणि y ची किंमत जर काढतो म्हटलं तर पहा पहिल्या संख्येचा शेवटच्या संख्येसोबत गुणाकार, मध्य संख्येचा गुणाकार, पहिल्या संख्येच्या शेवटच्या सोबत मध्य संख्येचा गुणाकार, मग इथं x गुणिले x बरोबर काय होणार 49 गुणिले 81, x गुणिले x म्हणजे x वर्ग, आता 49 आणि 81 मग सरळ सरळ गुणाकार केल्यापेक्षा काय करा 49 गुणिले 81 आपण वर्गमुळात टाकून दिला, गुणाकार केल्यापेक्षा x चा वर्गमूळ किती येणार x, गुणाकार केल्यापेक्षा सरळ सरळ वर्ग बाहेर काढून घेऊ, वर्गमूळ बाहेर काढून घेऊ, 7 चा 49 चा वर्गमूळ किती होते 7 आणि 81 चा वर्गमूळ किती होते 9 म्हणजे x बरोबर किती आलं तुमच्याजवळ 63।
याचप्रमाणे असं जर करतो म्हटलं तर y गुणेला y बरोबर 64 गुणेला 169. y गुणेला y म्हणजे y चा वर्ग 64 गुणेला 169. गुणाकार केल्यापेक्षा याचा वर्गमूळ काढायला लागेल तर याचे सुद्धा वर्गमूळ काढायला लागेल. म्हणून इथं काय येणार y बरोबर 8 गुणेला 13. म्हणून y बरोबर 13 किती होती 104. मग तुम्हाला 2x अधिक 3y ची किंमत तुम्हाला विचारली. मग इथं या ठिकाणी x च्या ठिकाणी 63 ठेवा आणि y च्या ठिकाणी 104 ठेवा. म्हणजे 2x म्हणजे म्हणण्याचा अर्थ 2 गुणिले काय होणार 63. 2 गुणिले 63 म्हणजे 3 दुनी 6 6 दुनी किती झाले 12. मग त्यानंतर काय ठेवावं लागेल 3y. मग y च्या ठिकाणी काय ठेवावं लागेल 104. म्हणून 4 त्रिक 12 आणि 3 एक 3 म्हणजे किती झालं 312. आणि याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर किती आले 6 2 8 2 1 3 3 1 4 म्हणजे किती येते बेरीज 438. म्हणजे पर्याय क्रमांक 1 438. क्रमांक 56 2 चा घात 60 3 चा घात 48 आणि 4 चा घात 36 5 चा घात 24 दिलेल्या संख्येपैकी सर्वात लहान मोठी संख्या कोणती. आता पहा आता जर तुम्हाला साधं म्हटलं असतं 2 आणि 3 पैकी लहान संख्या कोणती मोठी संख्या पटकन सांगू शकता. पण आता याचा घात एवढा मोठा दिला तर आता तुम्हाला लहान मोठी संख्या सांगणार. मग आता 2 चा 60 वेळा गुणाकार करणं 3 चा 48 वेळा गुणाकार करणं 4 चा 36 वेळा आणि 5 चा 24 वेळा एवढा मोठा गुणाकार करणं शक्य नाही. म्हणून पहा याच्यासाठी एक जुगाड आहे. हा 60 48 36 आणि 24 म्हणजे काय याची घातांकी संख्या आहे का नाही. याचा काय करायचा 60 48 36 याचा काय काढला लागून तुम्हाला 60 48 आणि 36 याचा काय काढा तुम्ही मसावी काढा मसावी. ठीक आहे मसावी. मग 60 48 36 मसावी म्हणजे काय दिलेल्या संख्येले मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग गेला पाहिजे सगळ्या संख्येले. मग दिलेल्या सगळ्या संख्येले मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग जाणारी एकमेव संख्या म्हणजे कोणती येते 12. एक तर दिलेल्या संख्येपैकी लहान संख्या असते किंवा त्याच्यापेक्षा लहान परंतु कशी असते मोठ्यात मोठी असते. म्हणून पहा एक तर मसावी याचा 24 येणार किंवा 24 पेक्षा लहान 24 ने येले भाग जाणार पण ह्या दोघाले भाग जाणार नाही. म्हणून मग आता जर का 12 घेतो म्हटलं मसावी तर म्हणजे 12 सगळेले भाग जाते. पहा 12 60 भाग जाते 12 48 जाते 36 24 जाते म्हणजे याचा मसावी किती येणार 12. मग आता मसावी 12 आला. मग आता ह्याच ठिकाणी पहा 2 चा घात 60 भागेला 12 प्रत्येक घातांकाला भागून द्या. त्यानंतर 3 चा घात 48 भागेला 12. त्यानंतर 4 चा घात 36 भागेला 12. त्यानंतर 5 चा घात 24 भागेला 12. भागाकार देतो म्हटलं तर 12 पंच 60 म्हणजे 2 चा घात किती आला 5. 12 चौक 48 म्हणजे 3 चा घात 4. त्यानंतर 12 त्रिक 36 म्हणजे 4 चा घात 3 आणि 12 दुनी 24 म्हणजे 5 चा घात 2. मग या ठिकाणी आपण याच्यावरून सहज काढू शकतो. पहा 2 चा घात 5वा म्हणजे पहा 2 चा किती वेळा गुणाकार करायला लागेल तुम्हाला 2 चा 5 वेळा. 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 आणि 16 दुनी 32. मग 3 चा घात 4 म्हणजे 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81. 4 चा तिसरा घात म्हणजे 4 गुणेला 4 गुणेला 4 म्हणजे 4 चौक 16 16 चौक 64. 5 चा दुसरा घात म्हणजे 5 गुणिले म्हणजे 5 5 25. आता दिलेल्या संख्येपैकी सांगा दिलेल्या संख्येपैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती दिसून आली आपल्याला 81. 81 म्हणजे कोणती 3 चा घात 48 म्हणजे पर्यायामध्ये 3 चा घात 48 कोणत्या क्रमांकावर आहे 4 क्रमांकावर आहे. म्हणून उत्तर येणार 3 चा घात 48 दिलेल्या संख्येपैकी सगळ्यात मोठी संख्या आहे. प्रश्न क्रमांक 58 राधा आणि रमा यांच्या वयातील अंतर 6 वर्षाचे आणि यांची वयाची बेरीज 26 वर्ष आहे तर राधाचे वय किती. जर आता याच्यात थोडीशी मिस्टेक झाली आहे. जर राधा वयानं मोठी असणार पहा यांच्या वयातील अंतर आणि बेरीज. मग अंतर आणि बेरीज मग एक काम करा एक वेळा जोडा आणि एक वेळा वजाबाकी करा. मग 26 अधिक 6 म्हणजे किती झाले 32 भागेला 2 म्हणजे किती आले 16. मग एक वेळा वजाबाकी करा 26 वजा 6 म्हणजे किती आले 20 भागेला 2 म्हणजे किती आले 10. म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज पाहून घ्या किती येते 16 आणि 10 किती येते 26. दोघांच्या वयातील अंतर सुद्धा किती येते 16 मधून 10 गेले किती उरते 6. जर राधा मोठी असेल तर मग याच्यातलं जास्त वय कोणाचं आहे राधाचं वय म्हणते. मग राधा इथं 16 वर्षाची येणार कारण की 16 हे काय 10 पेक्षा जास्त. मग राधाचं वय किती आहे 16 वर्ष आहे. 59 एक पुस्तक टाईप करण्यासाठी क्रमशः ए हा 15 दिवस लावतो. पहा क्रमशः पहा आता हे पाहू आपण ए हा किती दिवस लावतो 15 दिवस लावतो. त्यानंतर बी हा 12 दिवस लावतो. त्यानंतर सी हा एकटा 20 दिवस लावतो आणि डी हा एकटा 8 दिवस लावतो. ठीक आहे ए आणि डी एक सोबत
टीम सन या रूपाने काम करतात बी आणि सी, एक सोबत मून रूपाने काम करतात ए आणि सी रेड या रूपाने काम करतात, तर कोणती टीम कमी वेळात पुस्तक टाईप करण्याचे काम समाप्त करेल? तर या ठिकाणी ए 15 दिवसात, बी 12 दिवसात, सी 20 दिवसात आणि डी 8 दिवसात. मग समजा आता हे काय दिलेलं आहे तुम्हाला, दिवस दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे पहा ए किती दिवस म्हणते, ए 15, बी 12, सी 20 आणि डी 8 हे याची दिवस दिले आहे. परंतु आपल्याला काय करायला लागेल, याची टोटल काय काढायला लागेल, क्षमता काढायला लागेल, की क्षमतेवर आधारित असते. मग 12, 15, 20 आणि 8, 12, 15, 20 आणि 8 याचा काय काढायला लागेल आपल्याला, लसावी. मग 12, 15, 20 आणि 8 याचा जर का आपण लसावी काढतो म्हटलं तर पहा याचा लसावी किती येणार, 120 येते. लसावी किती येते, 120. कारण की 12 10 120, 15 8 120, 20 सख आपला 20 सख 120 आणि 8 न भागतो म्हणजे 8 एक 8. ठीक आहे, उरले किती 4, 8 45 म्हणजे 120. म्हणजे पहा आता जर काही भागतो म्हटलं तर 15 8 किती होणार, 120. म्हणजे याची क्षमता किती आली पहा, इथं होणार एकूण दिवस, इथं येणार दिवस. ठीक आहे, इथं काय येणार, क्षमता. ठीक आहे, मग ए ची क्षमता एका दिवसाची 8, बी ची क्षमता एका दिवसाची 10, सी ची क्षमता एका दिवसाची 6 आणि डी ची क्षमता किती, 8 एक 8, उरले किती 4, 8 45 म्हणजे किती येणार 15. मग आता हे काय झाली, क्षमता झाली. मग काय म्हणते, तर ए आणि डी, ठीक आहे, ए आणि डी एक सोबत सन या रूपाने काम करतात, ए अधिक डी एक सोबत, ठीक आहे, सून या रूपाने काम करतात. त्यानंतर बी आणि सी मून या रूपाने काम करतात आणि ए अधिक सी हे रेड या रूपाने काम करतात. तर सर्वात कमी वेळात पुस्तक कोणती टीम छापन म्हणते. मग ए आणि डी ची क्षमता किती आहे, 15 आणि 8 किती होणार, 23. ठीक आहे, बी आणि सी ची क्षमता किती आहे, 16. ठीक आहे, 10 आणि 6 किती होते, 16. ए आणि सी ची क्षमता किती, 8 आणि 6 14. आता मला सांगा, आता याच्यात कसं आहे, याची क्षमता काय जास्त आहे, ज्याची क्षमता जास्त त्याला वेळ काय लागणार, कमी लागणार. मग किती कमी वेळात म्हणते, क्षमता कोणाची जास्त आहे, ए आणि डी ची क्षमता जास्त आहे, कारण की एका दिवसात ते 23 काम करून आले, बी आणि सी एका दिवसात 16 काम करून आले, ए आणि सी एका दिवसात 14 काम करून आले. मग काय असते, कधी पण लक्षात ठेवायचं, वेळेच्या विरुद्ध नेहमी काय असते, क्षमता असते. म्हणजे ज्याला वेळ जास्त लागून आला त्याची क्षमता काय असन, कमी असन, आणि ज्याला समजा वेळ कमी लागून आला त्याची क्षमता काय असन, जास्त असन. आता जसं समजा आपण ग्राउंडवर फिजिकल मारायला गेलो, ए आणि बी हे दोन मित्र आहे. ठीक आहे, दोघंही मित्राले कसं आहे, 400चा ट्रॅक मारायचा, 400चा ट्रॅक मारायचा. मग 400चा ट्रॅक मारायचा, इथून ट्रॅक मारणं चालू केलं. समजा ए न ट्रॅक मारला, ए न समजा मारला 3 मिनिटात. ठीक आहे, 3 मिनिटं बरं वेळ, एनं 3 मिनिटं ट्रॅक मारला, बी ने ट्रॅक मारला 400चाच, बी ले किती लागले, समजा 4 मिनिटं लागले, बी ले 4 मिनिटं लागले. मग ए ले 3 मिनिटं लागले, बी ले 4 मिनिटं लागले. मग आता तुम्ही म्हणणार नाही काय, आता समजा आपणच विचार करतो म्हटलं तर पाहिजे, एले किती मिनिटं लागून आले, 400 मारायला 3 मिनिटं, आणि बी ले किती लागून आले, 400चा राऊंड मारायला 4 मिनिटं. मग आपण काय म्हणणार, अरे बापरे, यानं तर 3च मिनिटात ट्रॅक मारला, यानं 3च मिनिटात 400चा ट्रॅक मारला, यानं 4 मिनिटात मारला. मग यानं 3च मिनिटात ट्रॅक 400चा मारला, म्हणजे आपण काय म्हणू, अरे बापरे, याची क्षमता लय खतरनाक आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा लय फास्ट धावते, म्हणजे याची काय कॅपॅसिटी जास्त आहे. यानं 4च मिनिटात यानं येले किती मिनिटं लागले, 4 मिनिटं. मग आपण काय म्हणू, येले याच्यापेक्षा मिनिटं काय लागले, 1 मिनिटं जास्त लागला, म्हणजे वेळ जास्त लागला. मग आपण काय म्हणू, अरे बापरे, याची क्षमता काय याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे. म्हणून पहा, आता जेले समजा वेळ जर का जास्त लागून, पहा वेळ येले जास्त लागून म्हणजे क्षमता काय होणार, याची कमी होणार, याची क्षमता काय होणार, कमी. आणि याला वेळ कमी लागून आला म्हणजे याची क्षमता काय होणार, जास्त होणार. ठीक आहे, म्हणून आता बा याची क्षमता कशी आहे, जास्त आहे. याची क्षमता जास्त आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ वेळ कमी आहे. म्हणून टीम सन म्हणून म्हणजे कोणता येते, टीम सन म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं काय ना उत्तर बरोबर येणार. प्रश्न क्रमांक 60, एक्स चे 65% वाय चे 13% असेल जर वाय 2000 आहे. पहा प्रश्न क्रमांक 60 म्हणते एक्स चे किती म्हणते, 65%. एक्स चे 65% बरोबर वाय चे 13% असेल. वाय चे 13% असेल, जर वाय किती आहे म्हणते, वाय तुमच्याला दिलेला 2000. मग वायच्या ठिकाणी 2000 आपण लिहिले, वाय तुम्हाला 2000 दिला, मग 2000 चे 13% जर आपण काढतो म्हटलं, 0 0 कटले म्हणजे 13 दुनी 26 म्हणजे 260. ठीक आहे, किती आले, 260. 260 आला, कोण आला 260, एक्स आला. एक्स कोण आला, 260 आला. ठीक आहे, नाही वायचे 13%, वायचे 13% काढले तर किती आले, 200
60 आले तर एक्सचे 65 टक्के. हे काय म्हणते एक्सचे 65 टक्के म्हणजे म्हणण्याचा अर्थ एक्सचे 65% म्हणजे किती आहे म्हणते हे 260 आहे. ठीक आहे 65% म्हणजे भागेला 100. म्हणून इथं एक्स बरोबर 260 गुणेला 100 भागेला किती होणार 65. मग 13 पाची 65 13 दुनी 26 5 चोक 20 4 गुणेला 100 म्हणजे एक्स बरोबर किती येणार 400. संख्या एक्स आणि वाय चे गुणोत्तर वाय एक्स आणि वाय एक्स यास वाय याचे गुणोत्तर किती दिले 4 यास 5. जर एक्सचा मान झेडच्या 20% अधिक असेल. पहा आता इथं काय म्हणते जर एक्सचा मान वायच्या नाही झेडच्या जर एक्सचा मान झेडच्या 20% अधिक जर समजा आपण झेड पकडला 100 याच्यापेक्षा हे 20% अधिक म्हणते म्हणजे किती होणार 120. मग याचा आपण गुणोत्तर काढून घेऊ. गुणोत्तर काढायसाठी कोणत्या तरी एका संख्येला येले भागाला कारण 120 आणि 100 0 0 कटला बे सका 12 बे पंच 10 म्हणजे म्हणण्याचा अर्थ एक्स आपल्याला 6 भेटन आणि झेड किती भेटन 5. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला एक्स वाय झेड तिन्हीचे तिन्ही भेटले. तर पहा इथं एक्स दिलेला आहे 4 वाय दिलेले आहे 5 झेड दिलेले आहे 5. ठीक आहे. तर इथं 2 पहा इथं एक्स यास वाय आपल्यावर किती भेटला याच्यावर भेटला आपल्याला 4 यास 5 आणि इथं एक्स यास झेड किती भेटला आपल्याला 6 यास 5. मग इथं एक्स 2 वेळा आहे जो 2 वेळा तिला काय ठेवायचं मंदात ठेवायचं. पहा जर कन्फ्युजन होत असेल तर सरळ सरळ जो 2 वेळा तिला मंदात ठेवा. पहा एक्स यास वाय किती आहे 4 यास 5. एक्स पुन्हा आला का नाही झेड आला मग एक्स ले मंदात ठेवा आणि झेड काय घ्या याच्या अगोदर घ्या काही फरक पडत नाही. मग इथं एक्स ची किंमत दुसऱ्या लाईनीत ठेवा इथं किती येणार 6 आणि झेड किती येणार 5. बस आता याची गुणोत्तर काढा. जर याची गुणोत्तर काढतो म्हटलं तर पहा याचा गुणाकार सोबत 6 पंच 30 6 चौक 24 आणि 6 आपला 6 चौक 24 5 चौक किती झाले 20. म्हणते काय एक्सचा मान झेड पेक्षा एक्स आणि झेड बद्दल आपल्याला काय काढायचं आहे एक्स नाही वायचा मान झेड पेक्षा वाय आणि झेडची आपल्याला तुलना करायची आहे. हे तर काय होणार पहा एक्स तर वायचा मान झेड पेक्षा किती टक्के अधिक आहे 0 0 कटला वायचा मान झेड पेक्षा. ठीक आहे वायचा मान झेड पेक्षा मग वायचा मग दिल्ली कोणाची तुलना आहे आपल्याला झेड पेक्षा म्हणते. मग झेड पेक्षा म्हणते म्हणजे याच्यापेक्षा हे किती न अधिक आहे 1 हा 2 आहे 3 म्हणजे किती न अधिक आहे 1 न जास्त आहे म्हणजे 2 वर 1 जास्त तर 100 वर किती. ठीक आहे 2 1 2 2 ने भाग किती 50 50 गुणिले म्हणजे किती येणार 50% येणार. पर्याय क्रमांक 3 50%. प्रश्न क्रमांक 62 इथं प्रश्न क्रमांक 62 मध्ये 6.45 अधिक 5/7 गुणेला 28 वजा 5 भागेला 3/4 गुणेला 15.8 वजा 3.4 अधिक 5 गुणेला 2.39. ठीक आहे 2.39 इथं 2.29 झालेला आहे प्रिंट मिस्टेक आहे 2.39 पाहिजे. तर सगळ्यात पहिले कंचभागू बेवच्या नियमानुसार 7 चौक किती होते 28 5 चौक 20 म्हणजे 6.25 वजा आपला अधिक 20 वजा काय होणार 5. मग खालची संख्या सोडवतो म्हटलं तर 3/4 गुणेला याची जर का वजाबाकी करतो म्हटलं तर 8 मधून 4 गेला 4 15 मधून 3 गेले 12.4. ठीक आहे अधिक गुणाकार करतो म्हटलं तर 9 पाची 45 5 हातचे आले 4. ठीक आहे 5 3 15 15 4 19 9 हातचा आला 1 5 2 10 किती झाले 11 11 पॉईंट किती झाले 95. मग पुन्हा इथं गुणाकार होणार 4 त्रिक 12 4 1 3 1 3 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे 9.3 अधिक 11 पॉईंट किती येते 95. जर हे सोडवतो म्हटलं याची जर बेरीज करतो म्हटलं तर 20 आणि 6.25 म्हणजे किती झाले 26.25 26.25 वजा 5 भागेला इथं 9.3 आणि 11.95 म्हणजे 11.95 आणि 9.3 म्हणजे 5 9 10 11 12 2 हातचा आला 1 9 1 10 म्हणजे 21 पॉईंट किती आले 25 21.25 खाली आलं. मग या ठिकाणी वजा करतो म्हटलं 26 मधून 5 गेले इथे सुद्धा काय येते 21.25 भागेला 21.25 21.25 125 म्हणजे किती येणार पर्याय क्रमांक 4 1. प्रश्न क्रमांक 63 एका नळाने 2 बादल्या भरण्यास 15 सेकंद लागतात तर पाऊण तासात किती बादल्या भरल्या जातील. पहा 2 बादल्या भरण्यासाठी 15 सेकंद लागतील तर पाऊण तास म्हणते पाऊण तास म्हणजे म्हणण्याचा अर्थ 45 मिनिटं
पाऊण तासचा अर्थ काय होते 45 मिनिटं आणि या 45 मिनिटाले तुम्हाला सेकंदात रूपांतर करायचं आहे तर 45 गुणेला काय करावं लागेल 60. मग 2 बादल्या भराले 15 सेकंद लागते तर 45 गुणेला 60 सेकंदात किती बादल्या भरल्या जाईल. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार एक्स. मग आता गुणाकार म्हणजे 2 गुणेला 45 गुणेला 60 भागेला काय येणार 15 बरोबर इथं काय येणार एक्स. म्हणजे एक्स म्हणजेच काय बादलीची संख्या. मग जर आपण इथे भागतो म्हटलं तर 15 एक 15, 15 त्रिक 45, 3 दुनी 6 आणि 6 गुणेला 6 म्हणजे 360 बादल्या भरल्या जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 360. तर समसंख्याचा लसावी 220 आहे तर दोन संख्येची बेरीज किती पहा. सोपी प्रश्न आहे. दोन क्रमांकात समसंख्या. आता दोन क्रमांकात समसंख्या आपल्याला माहिती नाही कोणते येऊ शकते. समजा होऊ शकते 98, 100, समजा होऊ शकते 54, 56. कोणत्याही दोन क्रमांकात समसंख्याचा लसावी किती आहे म्हणते 220. मग त्या संख्या आपल्याला माहित नाही. म्हणून पहा कसं करायचं. दिलेली संख्या किती आहे 220. दिलेल्या संख्येची काय करायची दुप्पट. 220 ची दुप्पट किती होते 440. 220 ची दुप्पट होती 440. दिलेल्या संख्येची काय करायची म्हणजे लसावीची काय करायची दुप्पट. दुपटीत काय करायचं नेहमी 1 प्लस करा. म्हणजे 440 प्लस 1 म्हणजे किती होणार 441. 441चा वर्गमूळ काढतो म्हटलं म्हणजे किती 21. आता दुप्पट करून 1 जोडून वर्गमूळ काढल्यावर जे संख्या येणार तुम्हाला सम म्हटलं असेल तर विषम भेटन आणि विषम म्हटलं असेल तर कोणती भेटन सम भेटन. मग 21 हे संख्या कशी आहे आपली 21 हे संख्या विषम संख्या आहे. आपल्याला कशी पाहिजे सम पाहिजे. मग 21च्या अगोदर काय येणार एक 20 आणि 21च्या लगेच नंतरची कोणती सम येणार 22. म्हणजे त्या संख्या कोणत्या ते 20 आणि 22 आणि 20 आणि 22 ची बेरीज किती होते 42. म्हणून पर्याय क्रमांक 1 42 या प्रश्नाचं उत्तर असेल. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 यास किती आहे म्हणते 7 आहे. म्हणजे ए आणि बी यांचे वयाचे गुणोत्तर 5x आणि किती आहे 7x आहे. ठीक आहे. ए 4 वर्षापूर्वी म्हणजे -4 आणि बी चे 4 वर्षानंतर म्हणजे +4. ए चे 4 वर्षापूर्वी बी चे 4 वर्षानंतर यांचे गुणोत्तर किती हो म्हणते 1 यास 1 होते. मग आता हे जर का सोडवतो म्हटलं गुणाकार करतो म्हटलं म्हणजे तेच येणार. मग 1 गुणेला 5x - 4 म्हणजे 5x - 4च होईल. याच्यासोबत गुणाकार करतो म्हटलं म्हणजे 7x + 4 जच्च्या तसा येणार 5x आणि इथे किती 3x आहे. ठीक आहे 5x आणि इथे किती होणार मग 3. ठीक आहे 3 आहे. मग आता वजाबाकी करा सोडवा. मग आता 3x इकडे गेला म्हणजे 5x वजा काय होणार 3x बरोबर. हा मायनसचा 4 इकडे जाताना काय होणार प्लस म्हणजे 4 + 4 होणार. मग 3x मधून 5x गेला किती उरते 2x बरोबर 8x बरोबर किती आला तुमचा 4. मग ए चं वय किती येणार ए चं सध्याचं वय 5 गुणेला 4 म्हणजे किती झाले 20 आणि बी चं वय किती येणार 3 गुणेला 4 म्हणजे किती झाले 12. मग काय म्हणते नंतर ए चे 4 वर्षानंतरचे वय ए चे 4 वर्षानंतरचे म्हणजे 4 याच्यात जोडा म्हणजे किती आले 24 आणि बी चे 4 वर्षा अगोदरचे वय म्हणजे किती झाले 8. यांचे गुणोत्तर किती मग 24 आणि 8 × 8 8 × 24 म्हणजे गुणोत्तर किती आलं 3 यास 1 पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 67 1200चे 8% 1200चे म्हणजे काय होते गुणाकार 8% म्हणजे भागेला 100 बरोबर 400चे म्हणजे गुणेला किती टक्के आहे. किती म्हणजे प्रश्नार्थक टक्के आहे म्हणजे भागेला काय होणार 100. चल आता हे आपल्याला सोडवणं आहे. मग आता पहा सोडवासाठी पहा इकडची सगळी संख्या इकडे न्या पहा म्हणजे 1200 गुणेला 8 भागेला किती होणार इथं 100. हा इकडे भागाकाराचा इकडे गुणाकाराचा 100 आणि इकडे हा गुणाकाराचा इकडे भागाकारात. ठीक आहे तसं पाहिलं तर इथे इकट्ठे आहे 100 कुठून गेले 8 × 5 = 40 5 नेले भागलं तर जे काही येणार ते येणार. तरी पण पहा एकदम सविस्तर 100 गुणेला 100 कटला हा 0 0 कटला 4 दुनी 8 आणि 12 दुनी किती होते 24 म्हणजे पर्याय क्रमांक 2 किती येणार. च्या पहिल्या 5 गुणाकाराची सरासरी किती 5 चे पहिले 5 गुणाकार म्हणजे 5 चा पहिला 5 गुणाकार म्हणजे 5 × 5 5 दुनी 10 5 त्रिक 15 5 चोक 20 आणि 5 5 25 याची सरासरी किती सरासरी पाहिजे म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या किंवा क्रमागत संख्या आहे. ठीक आहे विषम आहे म्हणजे किती आहे टोटल 5 आहे म्हणजे 2 इकडे 2 इकडे म्हणजे मधातली काय येणार सरासरी किंवा याची बेरीज 25 आणि 5 25 + 5 भागेला 2 म्हणजे 30 भागेला 2 म्हणजे तरी किती येणार 15 येणार. प्रश्न क्रमांक 69 2 चा घात 443 243 चा घात 2/5 ठीक आहे कंसात अधिक
अधिक 32चा घात 3/5 भागेला 289 चा घात 1/2. मग आता पहा, इथं लक्षात घ्या, आता इथं आपल्याला सोडवा लागेल तर आपल्याला वर्गसंख्या घनसंख्या माहीत पाहिजे. तर मग या ठिकाणी विचार करतो म्हटलं म्हणजे पहा, आता इथं जे संख्या दिलेली आहे इथं इथं या छेदात म्हणजे कुठं पाया आपला, इथं जो बेस आहे, बेस पाया जो इथं दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता. इथं 5 दिलेला म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे कोणत्या तरी संख्येचा 5 वेळा गुणाकार आहे. इथं सुद्धा 5 दिलेला आहे, इथं सुद्धा 5 दिला म्हणजे कोणत्या तरी संख्येचा 5 वेळा गुणाकार आहे. इथं 2 दिलेला म्हणजे कोणत्या तरी संख्येची काय आहे, वर्ग संख्या आहे. तुम्हाला अंदाज तुम्ही लावू शकता. मग पहा 243 म्हणजे कोणाचा 5वा घात होते. मग 243 म्हणजे कोणाचा 5वा घात होते, 3चा. ठीक आहे, 243 म्हणजे 3चा 5वा घात होते म्हणजे काय ना 3चा 5वा घात म्हणजे 243. मग हे 2/5 काय लिहिले, जच्च्या तसे लिहिले. ठीक आहे, इथं अधिक 32चा 5वा घात म्हणजे 32 कोणत्या संख्येचा 5वा घात आहे, 32 हा 2चा 5वा घात आहे म्हणजे 32चा अर्थ काय होते, 2चा 5वा घात आणि हे 3/5 काय जच्च्या तसे. ठीक आहे, इथं भागेला वर्ग संख्या दिली, इथं कोणती संख्या दिली, वर्ग संख्या म्हणजे 289 कोणाचा वर्ग होते, 17चा वर्ग होते म्हणून 17चा वर्ग 1/2 गुणिला काय होणार 1/2. इथं काही नाही म्हणजे गुणाकारचं चिन्ह. मग आता सोडव, 5 5 तुमच्याकडून जाते, 3चा दुसरा घात म्हणजे किती होणार, 3 त्रिक 9. ठीक आहे, अधिकचं चिन्ह जसं हाही 5 5 कटते, 2चा तिसरा घात म्हणजे किती होते 8 भागेला हाही 2 2 कटते, 17चा पहिला घात म्हणजे 17. 9 आणि 8 किती होते 17, 17 भागेला 17 म्हणजे उत्तर किती येणार 1. म्हणजे पर्याय क्रमांक 3 1. क्रमांक 70 मण्याच्या साह्याने एक चौरस तयार करत असताना प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 9 मणी असले पाहिजे. असे एकूण किती मणी चौरसासाठी तयार लागतील. पहा, मग आता असा एक चौरस तयार करायचा आहे म्हणते, प्रत्येक बाजूवर किती मणी पाहिजे, 9. म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, मग इकडून मोजतो म्हटलं म्हणजे पहिले हा एक पकडायला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. मग आता ह्या ठिकाणी काय झालं, आपण हे जे कोपरे मोजले का नाही, हे कोपरे हे प्रत्येक वेळेस काय झालं याच्यासाठी मोजण्यात आले आणि इकडच्याही बाजूसाठी मोजण्यात आले. म्हणून काय करायचं, आता 9 म्हणते का नाही, प्रत्येक ठिकाणी 9 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 9 म्हणजे असे 4 कोपऱ्या म्हणजे 9 चौक किती होणार 36. 9 चौक किती झाले 36. आणि 4 कोपरे पुन्हा पुन्हा मोजले म्हणून 4 याच्यातून काय करा वजा करा, 36 वजा 4 म्हणजे किती होणार 32. म्हणजे एकूण किती मणी लागतील, 32 मणी लागतील. तर एका घनाकृती खोक्याचे घनफळ 343 घन सेंटीमीटर आहे, तर एकूण पृष्ठफळ किती चौरस असेल. घनमूळ काढा लागेल मग तुम्हाला. ठीक आहे, खोक्याचे घनफळ बरोबर काय होणार बाजू. मग आता घनफळ किती दिलं आहे तुम्हाला 343. 343चं जर का घनफळ काढतो, घनमूळ काढतो म्हटलं म्हणजे किती येणार 7. म्हणजे बाजू किती येईल तुमची 7. मग एकूण पृष्ठफळ किती, मग घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र येते घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग आपण बाजू किती काढली 7, बाजू किती काढली 7, 6 गुणिले 7चा वर्ग. 6 गुणिले 49 जर गुणाकार करतो म्हटलं तर यावरून पर्याय क्रमांक आहे ते 294. म्हणजे उत्तर 1 294. प्रश्न क्रमांक 73 म्हणते, एका संख्येपासून 7 पर्यंतचे 1 पासून 7 पर्यंतचे अंक या क्रमाने पुन्हा पुन्हा लिहिल्यास 100व्या क्रमांकावर कोणता अंक येईल. मग 7 हा 1 पासून 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 1 पासून 7 पर्यंत अंक लिहिल्यास पुन्हा पुन्हा लिहिल्यास 100व्या क्रमांकाचा कोणता अंक येईल. मग अशा प्रकारे जर आला मग काय 100व्या क्रमांकाचा म्हणजे 100 भागेला 7. 7 1 7 उरले किती 3, 7 चौक किती झाले 28, 7 चौक 28. ते म्हणजे 14 वेळा भागाकार गेला. मग 7 चौक 7 1 7 1 7 7 चौक 28 म्हणजे किती वेळा भाग गेला 98 वेळा गेला. 14 7 किती झाले 98. म्हणजे 98व्या क्रमांकावर कोण येणार, पुन्हा काय येणार 7 येणार. मग 99व्या क्रमांकावर कोण येणार, 7 नंतर मग पुन्हा कोणाचा क्रमांक लागन 1. मग 100व्या क्रमांकावर कोण येणार 2. 100व्या क्रमांकावर कोण येणार 2. म्हणजे 100वा अंक कोणता येणार 2. यावर मिळालेल्या संख्येची बेरीज ही मूळ संख्या असण्याची शक्यता किती असेल. आता फाशे किती आहेत 2 आहे. मग आपले हे जे फाशे असते ठीक आहे, म्हणजे आपण याला काय म्हणतो डाईस म्हणतो.
ह्या डाईसच्या एकूण बाजू किती असते? एकूण बाजू असते 6. एकूण बाजू 6 असते. असं 2 टाकले म्हणजे 6, मग गुणिला 2 म्हणजे किती होऊन जाणार? 12 होऊन जाणार. म्हणजे एकूण भाग तर किती राहील? 12. आता 12 पैकी आता बेरीज 6 मिळवण्याची काय म्हणते शक्यता किती राहील म्हणते. मग बेरीज 6 मिळवण्याची शक्यता किती राहील म्हणजे पहा इथं 1 2 2 3 4 5 6. मग बेरीज किती? मूळ पाहिजे म्हणते. मग 2 आणि 1 किती झाले? 3 म्हणजे 1 वेळा. मग 3 आणि 2 5 पुन्हा झाला 2 वेळा झाले. त्यानंतर 4 आणि 3 7 3 वेळा झाले. त्यानंतर 5 आणि 2 4 वेळा झालं. त्यानंतर 6 आणि 1 हे झाले 5 वेळा. ठीक आहे. मग अजून कोणाची बेरीज होते काय? 5 आणि 2 झाले. म्हणजे किती येते एकूण? 5 वेळा मूळ संख्या म्हणते. म्हणजे काय येणार? 5/12. हरण, हत्ती, सिंह आणि ससा या प्राण्यांची 75 चित्रे एका सभागृहात याचप्रमाणे एका पुढे एक लावली आहे. तर मधोमध असलेल्या चित्राच्या डावीकडील 6वे चित्र कोणते? मग काय म्हणते? वाघ, हरण, हत्ती, सिंह आणि ससा अशी किती लावल्या म्हणते? 75 चित्र. बरोबर मधल्या म्हणते. मग 75 म्हणते तर बरोबर मधला पाहिजे. 75 वजा 1 जर करतो म्हटलं म्हणजे किती झाले? 74. ठीक आहे. बरोबर मधला काढायचा आहे म्हणजे 2 जर याला भागतो म्हटलं तर 2 6 2 14 म्हणजे 75 होते टोटल. 75 होते तर मग 37 इकडे झाले. समजा 37 इकडच्या बाजूनं 37 इकडच्या बाजूनं. ठीक आहे. 37 किती झाले? 74. एक मंदातली बाजू कोणती? मंदातला कोणता असन मग? हा 38व्या क्रमांकाचा. मंदातला कोणता असन? 38. 37 इकडे 37 इकडे मंदात 1 म्हणजे कितवा क्रमांक? 38. म्हणजे 37 74 ने किती झाले? 75. काय म्हणते? तर मधोमध असलेला, मधोमध कोणता येईल? इथं येईल. मधोमध असलेला, मधोमध जो क्रमांक आला तो समजा तुमचा कोणता क्रमांक आला? 38वा. आता मधोमध असलेल्या चित्राच्या डावीकडील 6वे. मग मधोमध कोण येणार बा? 38व्या क्रमांकावर कोण येणार? तर एकूण किती आहे? 5. मग 5 ला 38 न भागतो म्हटलं तर 5 1 5 5 7 35. म्हणजे कोण किती उरले? 35 म्हणजे 3 उरले. 3 उरले म्हणजे मधोमध कोण येणार? हा पहिला, दुसरा, तिसरा. मधोमध कोण येणार? हत्ती. म्हणजे 38व्या क्रमांकावर कोण येणार? हत्ती. मग मधोमध चित्राच्या डावीकडील 6वे. डावीकडील 6वे म्हणजे हत्तीच्या डावीकडील 6वे म्हणजे 1 2. मग पुन्हा कोण येणार? 3 4 5 6. म्हणजे कोण येणार? हरण. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? 3 हरण. तर पुढीलपैकी विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक काय दिलेला आहे? रेडियम, पोलोनियम, थोरियम आणि काय दिलेलं आहे? सोडियम. तर यापैकी विसंगत घटक कोणते आहेत? तर पहा रेडियम, पोलोनियम, थोरियम हे कशा किरणोत्सारी पदार्थ आहे. परंतु सोडियम हा धातू जरी आहे पण किरणोत्सारी पदार्थ नाही आहे. म्हणून सोडियम काय येणार? विसंगत घटक येणार. 81 प्रश्न क्रमांक 81. डॉक्टर, इथं चित्र दिलेलं आहे डॉक्टर. त्यानंतर समाजसेवक आणि वृक्ष. ठीक आहे. यांचा संबंध दर्शवणारे आपल्याला आकृती ओळखायची आहे. काय म्हणते? डॉक्टर, समाजसेवक आणि काय म्हणते? वृक्ष. तर पहा डॉक्टर, समाजसेवक, वृक्ष तर वेगळं येणारच, काही संबंध येत नाही. म्हणजे वृक्ष याच्यात येणारच नाही. वृक्ष आणि डॉक्टर हे संबंधितच नाही. मग आता ह्या दोन याच्यात जर का विचार करतो म्हटलं तर डॉक्टर आणि समाजसेवक. मग काही डॉक्टर समाजसेवा करते. समजा हा डॉक्टर आहे तर हा कोण आहे? समाजसेवक. काही डॉक्टर समाजसेवा करते, काही डॉक्टर लुबाडते, ते कोणाचा विचार करत नाही. परंतु काही तर असते चांगले डॉक्टर जे समाजसेवाही करते. म्हणजे कोणी फ्रीमध्ये ठेवते किंवा कधी कधी शिबिर ठेवते. आलं काही लक्षात? तर मग काही डॉक्टर हे समाजसेवा करते आणि काही समाजसेवक हे डॉक्टरही असते. परंतु वृक्षाचा याचा काही संबंध नाही. म्हणजे हा वृक्ष घटक काय येणार? वेगळा येणार. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? 4. 2015 या वर्षातील 9 वर्ष कोणत्या वर्षी आला होता? पहा आता तुम्हाला मी कॅलेंडरचे एक मस्त जुगाड सांगतो. यानं कोणताही निघते 100% निघते, चुकणार नाही म्हणजे चुकणार नाही. कोड लक्षात ठेवायचा 033 इथं 035 614 आणि 625. मग लीप वर्ष आलं म्हणजे किती उरते? 0 उरते. मग लीप वर्षासाठी कोड घ्यायला लागेल तुम्हाला 6. त्यानंतर लीप वर्षानंतर पहिलं वर्ष कोड घ्यायला लागेल 4. लीप वर्षानंतर दुसरं वर्ष कोड घ्यायला लागेल 2 आणि लीप वर्षानंतर तिसरं वर्ष कोड घ्यायला लागेल 0. ठीक आहे. मग आता हे जे तुम्हाला लिहिलं आहे 033 035 614 625 हे सगळे महिनेवारीचे कोड आहे. तर काय म्हणते? 1 जानेवारी 2015चा वार कोणता होता म्हणते. आता ह्या येणं तुम्ही कोणाची वार करू शकता.
तुमच्या मॅडमची जन्मतारीख, तुमच्या आप्पाची जन्मतारीख, तुमच्या आजीची जन्मतारीख, कोण गचकलं, कोण आलं, कोणाचाही बड्डेचे तुम्ही दिवस काढू शकता. ठीक आहे. तुमच्या मॅडमचाही तुम्ही दिवस सांगू शकता, तुमची मॅडम कोणत्या दिवशी झाली होती. मग पहा, मग आता इथं काय म्हणते 2015 मग 1 जानेवारी, 1 त्याच्यात जानेवारीचा कोड किती आला 0. आता 2015 म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय म्हणू आपण, 2000 अधिक किती म्हणू आपण 15. मग 2000 काय, आता 2000 हे लीप वर्ष आहे, याले 2000 आपले किती भागायला लागेल, मग आहे का नाही 400 भागा 000425 म्हणजे किती, काहीच उरला नाही, म्हणजे 0 वेळा भाग गेला, म्हणजे याचा कोड किती येणार 6. त्यानंतर 15 वर्षात लीप वर्ष किती येणार, लीप वर्ष काढायचे आहे तर लीप दर 4 वर्ष नाही ते म्हणून 4 न भागा, 4 त्रिक 12. ठीक आहे. उरले किती 3, याच्याशी काही लेनदेन नाही. किती येते मग 15 वर्षात लीप वर्ष किती येणार 3 येणार अधिक, आणि हा 15 जच्चा तास आली. ठीक आहे. मग आता इथं भागेला किती येणार नेहमी 7. ठीक आहे. मग भागाकार करतो म्हटलं तर वरच्याला भागा 6 ने किती झाले 7 इकडून गेले 15 आणि 3 किती झाले 18. 18 आता किती भागा लागणार 7 1 7 2 14, उरले किती 4. मग उरले 4, मग 4 दिवस सोमवारपासून मोजा. सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4. चौथा दिवस कोणता येते गुरुवार, म्हणजे 1 जानेवारी 2015चा वार कोणता येणार गुरुवार येणार. 100% गुरुवार येणार म्हणजे येणार. नाही तर, आणि ह्या ट्रिकनं तुम्ही कोणताही दिवस काढू शकता, नाही तर गुगलवर सर्च करून घ्या. ठीक आहे. अंक 83, 100 ते 13 पर्यंत भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती. काय म्हणते 100 ते किती म्हणते 300 पर्यंत 13ने भाग जाणाऱ्या, 13ने भाग जाणाऱ्या. मग आता काय करायचं भाऊ, तर या 100 ले 300 ले कितीने भागा लागन 13 भागून द्या. 100 ले 13 भागतो म्हटलं तर 13 साती किती होते 91, 13 साती 91. ठीक आहे. मग उरले किती 9, म्हणजे किती वेळा भाग गेला इथं 7 वेळा गेला. मग पुन्हा 30 ले जर का 300 ले भागतो म्हटलं तर 13 दुनी किती झाले 26, किती उरणाले 4, 13 त्रिकीत झाले 39. ठीक आहे. उरला किती, म्हणजे याच्याशी लेनदेन आहे फक्त. मग आता 23 आणि 27 याची काय करा वजाबाकी करा. 23 मधून जर का आपला 27 गेला किती उरणार आपला 16 उरते. किती उरते 16 उरते. म्हणजे काय ते किती वेळा एकूण 100 ते 300 पर्यंत 13ने भागणारी एकूण संख्या किती येते 16 येते. 91, प्रश्न क्रमांक 91, दिलेल्या अक्षराच्या शिंपलेतील संख्येतील विषम संख्यावरील अक्षरे काढून टाकल्यास किती स्वर उरतील. विषम अक्षरे काढून टाकायच्या म्हणजे M I S E P I P S O B U S D I V I L. विषम अक्षर काढून टाकायचे आपल्याला विषम स्थानावरील, म्हणजे विषम म्हणजे 1 3 5 7 9 11 13 15 आणि 17 काढून टाकल्यास एकूण किती स्वर उरतील. स्वर उरतील म्हणजे A E I O U हे 1 2 3 4 आणि 1 5. एकूण किती स्वर उरतील 5, म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 95, एक टेबलाचा पृष्ठभाग जमिनीवर समांतर आहे, त्यात एक घड्याळ उताने ठेवले आहे. घड्याळ तास काटा 9 वाजला असते वायव्य दिशेकडे दाखवतो. मग पहा तास काटा घड्याळ आपण काढली 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11. ठीक आहे. मग तास काटा 9 वाजले, सध्याच्या परिस्थितीत 9 वाजले, तर तास काटा कोणती दिशा दर्शवते म्हणते वायव्य दिशा दर्शवते. म्हणजे आग्नेय ईशान्य नैऋत्य आणि वायव्य. हे कोणती आहे वायव्य, हे आहे आग्नेय, हे आहे ईशान्य, आणि हे कोणती येते नैऋत्य. जर तास काटा वायव्य दिशा दर्शवते, वायव्य दिशा दर्शवते म्हणजे इथं आहे दिशा आली, तास काटा वायव्य दिशा दर्शवते, तर घड्याळीचा मिनिट काटा हे इथं आहे. मिनिट काटा म्हणजे हे दिशा इथं आली, म्हणजे म्हणण्याचा अर्थ सगळ्या दिशा आता इथून इथपर्यंत म्हणजे 45 अंश फिरणार, म्हणजे हे सुद्धा दिशा इथून 45 अंश फिरणार, म्हणजे ईशान्य दिशा इथं येणार. म्हणजे मग मिनिट काटा इथं आहे, तर मग ईशान्य दिशा कोणती, ईशान्य दिशेवर काय येणार मिनिट काटा येणार, म्हणजे मिनिट काटा कोणती दिशा दर्शवणार ईशान्य दिशा दर्शव. क्रमांक 97 मध्ये जी आकृती दिलेली आहे, तर इथं B आणि G, B आणि G, B आणि G, B आणि E, B आणि E, B चा क्रमांक 2, E चा क्रमांक किती येते 5, 5 आणि 2 किती होते 7, 7व्या क्रमांकावरून होते G. मग त्याचप्रमाणे D आणि G, D किती येते 4, G किती येते 7, 7 आणि 4 किती होते 11व्या क्रमांकावर कोण येते K, म्हणजे K किती येणार 11. 98, प्रश्न क्रमांक 98, जॉन सीना, अंडरटेकर, हल्क, रे मिस्टिरियो, एज
आणि ब्रॉक लेसनर यांचे वजन वेगवेगळे आहे. ब्रॉकचे वजन अंडरटेकरपेक्षा जास्त. ब्रॉकचे वजन कसे आहे म्हणते, अंडरटेकरपेक्षा जास्त, म्हणजे अंडरटेकरपेक्षा जास्त आहे, म्हणजे ब्रॉकपेक्षा म्हणजे अंडरटेकरचं वजन काय कमी आहे. ब्रॉकचे वजन अंडरटेकरपेक्षा जास्त परंतु हल्कपेक्षा कमी. हल्कपेक्षा कमी कोण आहे, ब्रॉक. म्हणजे हल्क इथं येणार, म्हणजे म्हणण्याचा अर्थ ब्रॉकपेक्षा हल्क काय येणार, जास्त वजनी येणार. ब्रॉकचे वजन हल्कपेक्षा कमी. एजचे वजन हल्कपेक्षा जास्त. एजचे वजन हल्कपेक्षा जास्त. हल्कपेक्षा जास्त कोण आहे म्हणते, एजचे वजन, म्हणजे एजपेक्षा हलका कोण येणार, हल्क. परंतु एजचे वजन हल्कपेक्षा जास्त परंतु रेमेस्टेरियोपेक्षा कमी. म्हणजे म्हणण्याचा अर्थ रेमेस्टेरियोचे वजन काय येणार, एजपेक्षा जास्त येणार, कमी. जॉन सिनाचे वजन सर्वात कमी आहे. जॉन सिनाचे वजन सर्वात कमी आहे. तर पुढीलपैकी कोणाचे वजन सर्वात जास्त आहे. पुढीलपैकी वजन गटात मोजतो म्हटलं तर सर्वात जास्त कोण येते, रेमेस्टेरियो. घनाच्या विरुद्ध पृष्ठावरील टिंबाची बेरीज 7 असेल तर घन दर्शवणारा आकृती पर्याय निवडा. आता विरुद्ध पृष्ठाची बेरीज किती येणार आहे म्हणते, 7. विरुद्ध पृष्ठाची बेरीज 7 येणार आहे. मग विरुद्ध पृष्ठाची बेरीज जर का 7 येणार आहे तर जो तुम्हाला इथं घन समजा आपण काढला, तर घनाच्या ज्या समजा शेजाराची बाजूची बेरीज जर समजा, आता तुम्हाला काय म्हटलं, बेरीज किती आली म्हणजे विरुद्ध पृष्ठाची बेरीज 7 आली पाहिजे. विरुद्धची 7 आली पाहिजे, म्हणजे शेजारची 7 येणार नाही. मग जर याच्यात जर आपण पर्याय पहिला पाहतो म्हटलं, म्हणजे इथं किती येते, 5 टिंब, इथं 2 टिंब, इथं किती टिंब, 4 टिंब. मग आता विरुद्धची पाहिजे. विरुद्ध आहे तो कधीच बाजूने दिसणार नाही. जो आपल्या विरोधात असते तो कधीच आपल्या समोरासमोर येत नाही किंवा समोरासमोर बोलत नाही. मग इथंच बेरीज 7 येऊन आली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. मग जर का समजा आपण दुसरा पर्याय पाहतो म्हटलं, इथं किती आहे, 5 टिंब, इथं 3 टिंब, इथं किती आहे, 4 टिंब. ठीक आहे. मग विरुद्ध बाजूची बेरीज 7 पाहिजे म्हणते. मग विरुद्ध बाजू इथंच काय होऊन आली, बेरीज किती होऊन आली, 7 होऊन आली. 4 आणि 3 किती होऊन आले, 7 होऊन आले, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. मग आपण आकृती 3 पाहू. इथं किती टिंब आहे, 5 टिंब, इथं 1 टिंब, इथं किती आहे, 4 टिंब आहे. 5 टिंब, 1 टिंब, 4 टिंब. मग आकृती 3 वरून लक्षात येते की विरुद्धची बेरीज 7 पाहिजे. मग इथं 5 आहे, इथं 1 आहे, इथं 4 आहे. मग याच्यापैकी कोणाची 5 ने किती होते, 6, 4 ने किती होते, 5, 6 आणि 5 किती होते, 9. याच्यापैकी कोणाची बेरीज 7 येऊन आली का नाही, म्हणजे समोरासमोर बेरीज 7 नाही येऊन आली. म्हणजे म्हणण्याचा अर्थ विरोधात कोणता तरी अंक असन, म्हणजे 5च्या विरोधात जर का आपण 2 पकडला तर बेरीज किती येणार, 7. किंवा 4च्या विरोधात आपण 3 पकडला तर बेरीज किती येणार, 7. किंवा 1च्या विरोधात आपण 6 पकडला तर बेरीज किती येणार, 7. म्हणून पर्याय क्रमांक 3 तुमचा घन आकृती बरोबर आहे. त्रिकोण मोजाचे आहे, हे तर खूपच सोपे आहे. त्रिकोण मोजाचे आहेत, म्हणजे इथून एक रेष, हे 2 आणि किती रेषा आहे, 3 आहे. मग 3 रेषा आहे, मग नंबर द्या, 1, 2, 3 आणि 4. बस आता क्रमांक आहे, बेरीज करून टाका. 4 गुणेला क्रमांक संख्येची बेरीज का, दिलेली संख्या त्याची पुढची संख्या भागेला 2. 4 गुणेला 5 भागेला 2. बे 2 4, 5 2 किती होणार, 10. म्हणजे एकूण किती येणार आकृती, याच्यात त्रिकोण किती येणार, एकूण 10 त्रिकोण येणार.